इस बार अच्छी गेंद। या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील युवा सेना शहर प्रमुख सन्माननीय श्रीकांत भैया गायकवाड, त्यानंतर नगरसेवक विजूभाऊ जायबाई, नगरसेवक या ठिकाणी सुनीलभाऊ बर्डे असतील, ॲडव्होकेट दर्शनदादा बर्डे असतील, त्याचबरोबर सन्माननीय राहुलदादा सुरडकर असतील, प्रशांतदादा असतील, सलीमजी ठेकेदार असतील, सर्व मान्यवर मंडळी आज मंचावरती विराजमान आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फिर से यहाँ पर अच्छी गेंद डालने में कामयाब अविनाश सर। चलता हुआ चौथा ओवर बीच मैदान पर रन संख्या अभी भी रुकी हुई 36 रन 36 रनों पर। इस बार पटकी भी गेंद, फील्डर मौजूद और बेहतरीन कैच और विकेट का पतन होता हुआ इसी के साथ गोरिल्ला। चार ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 36 रन 36 रन हो चुके हैं 3 विकेट के नुकसान में। छावा 11। और टेप बॉल की गेंदबाजी लेकर यहां पर सतीश चौहान 5वां ओवर और अपने कोटे का पहला ओवर लेकर सतीश चौहान और स्ट्राइक पर है स्वप्निल जाधव, एक हार्ड हिटर बल्लेबाज और बल्लेबाजी के लिए गौरव बर्डे भी मौजूद। इस बार अच्छी गेंद, अपील मगर नकारा। हमारे आज के ऑफिशियल अंपायर मयूर सर, काफी अनुभव। फिर से लपेट कर खेलना चाहते थे यहाँ पर बैक टू बैक अच्छी गेंदबाजी सतीश चौहान, एक बेहतरीन गेंदबाज है, संघर्ष क्रिकेट क्लब में खेलते हैं, एक अच्छे ऑलराउंडर, एक अच्छी टीम है यहाँ पर संघर्ष क्रिकेट क्लब। फिर से यहाँ पर कट करना चाहते थे, यहाँ पर रन आउट का चांस हो सकता है, डायरेक्ट थ्रो अगर होता तो रन आउट हो सकते थे। स्वप्निल जाधव प्रेशर दिखाई दे जा रहा है यहाँ पर बल्लेबाज की तरफ से। चलता हुआ 5वां ओवर और अभी तक अच्छी गेंदबाजी और काफी खुश अभी तक काके
देखे जा सकते हैं गेंदबाजी से। फिर से अब इस बार बल्ले का किनारा और कीपर का सहारा और विकेट का पतन। गोरिल्ला बीच मैदान में। सतीश चौहान की तरफ से फिर से यहां पर अच्छी गेंद डालने में कामयाब, समझ नहीं सके बल्लेबाज विशाल सुसर। और 5 गेंद यहां पर डॉट डालने में कामयाब और काफी खुश दिखाई दे रहे यहां पर काके सभी गेंदबाजों की तरफ से। अच्छी गेंदबाजी अभी तक। बड़ा स्कोर बनाना पड़ेगा यहां पर छावा 11 को। काफी तगड़ी टीम है राजा छत्रपति। इस बार कट कर दिया है, गेंद सीधी गली के क्षेत्र में जाती है, उसके पीछे दौड़ते हुए प्रकाश गुड़वे देखे जा सकते हैं। और 4 रन। इसी के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जा पहुंची है 40 रन, 4 विकेट के नुकसान। कम फास्ट। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जहां पहुंची है 40 रनों पर, 4 विकेट के नुकसान में। और छठा ओवर लेकर गेंदबाज अनिकेत, एक युवा खिलाड़ी, अभी तक अच्छी गेंदबाजी इस टूर्नामेंट में देखने को मिली है। और यहां पर छठा ओवर लेकर अनिकेत, और काफी बेहतरीन गेंद यहां पर अनिकेत और गौरव समझ नहीं सके। काफी अच्छे बल्लेबाज गौरव बर्डे। और इसी के साथ विकेट का पतन होता हुआ, अच्छी गेंदबाजी डीजे।
और अगले बल्लेबाज शिवम शेवाळे। इस बार क्लब हेडकर खेलते हैं, फील्डर उसके नीचे मौजूद क्रिश, मगर ये क्रिश से भी काफी दूर, पहली ही गेंद पर मैक्सिमम शुभम शेवाळे के बल्ले से गोरिल्ला। और इस बार अच्छी गेंद समझ नहीं सके बल्लेबाज शुभम शेवाळे, काफी बेहतरीन यहाँ पर वापसी, मगर काफी तगड़ा शॉट लगाया था यहाँ पर। अच्छे बल्लेबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाज शुभम शेवाळे अभी भी पिच पर मौजूद। इस बार कवर के क्षेत्र में जाती हुई गेंद, वन बाउंस, 4 रनों के लिए गोरिल्ला। फिर से यहाँ पर लपेट कर खेलता है, कोई चांस नहीं, गेंद सीधी सी मारेगा की तरफ, 4 रनों के लिए गोरिल्ला। छह ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 54 रन पा चुके हैं नुकसान में। काला कौवा तो नहीं, मगर काला गोरिल्ला काट खाएगा। और अगले कमेंट्री का भार संभालेंगे हमारे मित्र अनिकेत बामंदे। सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 54 धावा। सर्व प्रेक्षकांचं खरं तर अंतिम सामना सुरू आहे। प्रेक्षक ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे जास प्रीमियर लीग पर्व 2च्या माध्यमातून। यावेळेला जर पाहिलं तर ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होतो आहे। गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील आपल्याला सतीश गव्हाणे उर्फ काके, जे की संघाचे संघ मालक आहे, परंतु मात्र खेळाडू म्हणून आज या संपूर्ण लीग स्टेजेसमध्ये, त्यानंतर या एलिमिनेटरच्या सामन्यांमध्ये, क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये, सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते आहेत सतीश गव्हाणे। यावेळेला आडव्या बॅटने खेचलाय, उडवलाय विशाल सुसर, मैदानाच्या आतमध्ये सुसाट सुटलाय, हा षटकार पाहायला मिळतोय।
गोरीला आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेलाही उडवलाय विशाल सुसार. सुसाट सुटलाय हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ 2 बॉल 2 षटकार लगावत असताना गोरीला थँक्यू गोरीला. आउटसाइड ऑफ स्टंप. नो बॉलचा इशारा. नो बॉल पाहायला मिळतोय. तर फिल्डिंग टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. आपण चेक करायचं आहे हा बॉल कुठे पडलाय. ऑन फील्ड पंचाने नो बॉलची घोषणा केली आहे. नो बॉल. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा. नो बॉल असणार आहे. नो बॉल आहे. तिसऱ्या पंचाने नो बॉलची घोषणा केली आहे. येणारा बॉल प्रीहिट असणार आहे. स्ट्रायकिंगला आहे विशाल सुसर. 2 बॉल 2 षटकार विशाल सुसरने लगावले आहे. प्रीहिटचा बॉल लॉफ्ट केलाय. वर आहे. दूर आहे परंतु मात्र प्रसाद काली. जेवढा वर गेला तेवढा मात्र दूर गेला नाहीये. प्रसाद बॉलच्या खाली आल्याने 2 धावा प्रीहिट वरती जोडल्या जातील. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 69. 69 धावा. आणखी एक वेळ बॉल हवेत आणि गणेश बॉलच्या खाली नाही करणार चुकी. आणि गणेश यावेळेला चांगला झेल पकडतायत. विशाल सुसरचा खेळ. सुसर करण मेंढवाल. तुमची जी टीम आहे कृपया बाउंड्री रोपच्या मागे ते लहान मुलं तिथे उभे आहेत त्यांना सांगा थोडंसं पाठीमागे यायचं आहे. चला इथे राजे छत्रपती बुलढाणा संघ ते पेंडॉल मधले राजे बॉल हवेत आहे. यावेळेला प्रसाद बॉलच्या खाली नाही करणार चुकी. दुसऱ्या बाजूला मनोज गायकवाडचा खेळ लागोपाठ समाप्त केला गेलाय. धक्का क्रमांक लागतो आहे या मॅच मध्ये. लागोपाठ बॅक टू बॅक 2 हादरे.
आज खरं तर आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. ज्या स्पोर्टचे सर्व आमिल सरांचं त्यांच्याच अमिल सरांचं कौतुक करावं लागेल. खरं तर ज्या स्पोर्टच्या माध्यमातून ही संपूर्ण लीग आयोजित करण्यात येते आहे. यावेळेला कव्हर्समध्ये फटका चांगला केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. बॉलला परत करतायत तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 70 धावा. शेवटचा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनेक प्रेक्षक या फायनल सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनिकेत स्वागत करतोय. खरं तर ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जास प्रीमियर लीग पर्व 2 सीझन 2 एका बाजूला आहे छावा 11 त्यांच्या विरोधामध्ये राज छत्रपती बुलढाणा संघ. या दोन संघांमध्ये ही भिडत. हा सामना जर पाहिला तर समोर टाकलेला बॉल तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आहे. परंतु धावा वाचवल्या काही सुद्धा बघण्यासारखं आहे. हाताला इजा झाली असावी. फिल्डिंग करत असताना कृपया तुम्हाला इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे बाउंड्री चेकसाठी. तिसऱ्या पंचाने बाउंड्री चेक करायची आहे. सिक्सर. पंचांचा इशारा. 6 धावा. 6 धावा येतील या बॉलवरती. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 76 धावा. रितेश बशीरे पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय. रनआउटचा चान्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली गेली आहे आणि विकेट गोरिला. थँक्यू गोरिला. खरं तर आजच्या दिवसामध्ये धावसंख्या 76 धावा 76. आता मात्र जागा परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. 7 बोल्ड झालेत. 76. थँक्यू गोरिला. खरं तर आमचे ज्या स्पोर्टचे सर्व आमिल सरांची ही आयडिया होती गोरिला आणण्याची. त्याच्याच माध्यमातून ही संपूर्ण लीग आयोजित करण्यात येते आहे. ज्या स्पोर्टचे सर्व आमिल सर यांच्या माध्यमातून.
यावेळेला जर पाहिलं तर बॅटच्या खालून हा बॉल निघून जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला, या फायनलच्या पहिल्या डावातला शेवटचा बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 76 धावा, 76. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र फटका इथे फसलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि ऑल आउट असणार आहे छावा 11 संघ. शेवटच्या बॉलवरती पहिल्या डावात बनवल्यात टीम छावा 11 संघाने 76 धावा. पर लक्ष्य रखा है चावा 11 ने राजा छत्रपति के सामने मेगा फाइनल चलता हुआ बीच मैदान पर चावा 11 वर्सेस राजे छत्रपति 11 के बीच में। और जल्द से जल्द ये मैच शुरू कीजिए दोनों ही अंपायर।
चलो रे बेटा थोड़े बाहर आ जाओ रे ग्राउंड के। आमिर सर सन्माननीय नगरसेवक विजूभाऊ जायभाई यांचे वडील मधुकरजी जायभाई काका यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय. उपाध्यक्ष आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय. काकांचे सहर्ष स्वागत. और यहाँ पर 77 रनों का यहाँ पर लक्ष्य रखा है चावा 11 ने और अच्छी मैच यहाँ पर देखने को मिलेगी. 8 ओवर का ये मुकाबला और दोनों ही सलामी बल्लेबाज प्रसाद पदाट और गणेश गायकवाड. त्या खुर्च्या सोडा तिथून. ते प्लेयरांसाठी खुर्च्या आहे त्या पेंडल मध्ये जे बसलेले साईडला पोरं त्या खुर्च्या प्लेयरांसाठी आहे. अरे देवणार आहे बेटा वो खुर्च्या. चलो बेटा बाहर आ जाओ रे. 1 मिनट मैच थमा. अरे बेटा बाहर आ जाओ रे बच्चों. अरे सुने आ रहा है क्या तुमको. चला चला सामना लेट्स प्ले. और अच्छी गेंदबाजी यहाँ पर मनोज गायकवाड़ स्वयं कप्तान. इस बार बेहतरीन कनेक्ट किया पर प्रसाद फटाट ऑन फायर. गेंद मैक्सिमम सीधा 6 रनों के लिए गोरिल्ला. छह रनों के साथ अपना खाता खोलते हुए प्रसाद फटाट देखे जा सकते हैं. एक बेहतरीन बल्लेबाज. चलता हुआ ये पहला ओवर. इस बार रिव्यू का इशारा प्रसाद फदाट की तरफ से वाइट के लिए. इट्स अ फेयर डिलीवरी. और इसी के साथ अपना रिव्यू यहाँ पर गमाते हुए राजेश छत्रपति. फिर से यहाँ पर मनोज गायकवाड़ स्वयं कप्तान के लिए. फुल टॉस के सही नसीहत. फिर से यहाँ पर 6 रन लगाने में कामयाब प्रसाद फटाट गोरिल्ला.
इस बार हवा में गेंद और यहाँ पर काफी बड़ा नुकसान होता हुआ और नसीब लेकर आए हैं प्रसाद फदान। आज स्वयं कप्तान वहां पर मौजूद थे। कप्तान का कैच, कप्तान ने छोड़ा। कैच पकड़ो और मैच पकड़ो। एक बड़ा जीवनदान राज्य छत्रपति के लिए प्रसाद फदाट। इस बार दिशा से काफी बाहर हो, निश्चित रूप से व्हाइट का आता हुआ इशारा। फिर से यहाँ पर गेंद सीधी तारामंडल में और इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची है 19 रनों पर। एक ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 19 रन है बगैर किसी विकेट के नुकसान में। और अगले कमेंट्री का बार संभालेंगे अनिकेत बामंदे। check, check. एवढ्याला समोर खेळलाय ओव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला फरार गणेश गायकवाड। धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा 40 बॉल 54 धावेंची गरज। पुन्हा एक वेळ गणेश तयार सरसर पाहिला तर वेगवान बॉल पाहायला मिळतोय सागर गवडी या गोलंदाजाने खूप प्रभावित गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये। ज्या पद्धतीने सागर गवडीचा खेळ राहिलाय परंतु दुसऱ्या बाजूला तसाच खेळ राहिलाय गणेश गायकवाड यांचा सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये। राजे छत्रपती बुलढाणा संघाकडून सलामीला बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे दुसऱ्या डावात। बॅकफुटला जात कट करले आहे ज्या वेळेला पाहिलं तर मात्र गौरव आहेत तिथे सिंगल धाव। सामन्याचा आनंद घेत असताना सन्माननीय आमची मान्यवर मंडळी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते आहे मंचावरती। त्यानंतर मंचाच्या खाली सुद्धा अनेक मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्वांचं स्वागत। जागा बनवली यावेळेला प्रसाद फदाटने आणि बॉलला पाठवलंय सरळ बॅक टू दी कीपर वेगाने ट्रॅव्हल करत
प्रसादच्या बाटमधून हा चौकार. तर तिथे काय प्रयत्न होतोय रितेश. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. नो बॉल. 2 फॉर दी ओव्हर. रितेश बसिरेने काय अटेम्प्ट केलाय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एका हाताने जर कॅच पकडला गेला असता तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे दीपक डाळे. बॉलला परत करतील. या फ्री हिट वरती मात्र एकच धाव जोडली जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक वेगवान सुरुवात टीम राजा छत्रपती बुलढाणा संघाची. 31 धावा बिनबाद. ज्या स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला संकल्प मागच्या 2 वर्षापासून जरूर पूर्ण झाला नाही, परंतु या 3ऱ्या वर्षामध्ये सीझन 2 आपल्या भेटीला आलं आणि अक्षरशः यशस्वी आणि खरं तर सक्सेसफुली टुर्नामेंट पाहायला मिळते आहे. अमिल सरांच्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक खेळाडू त्यांचे जे स्टुडंट आहे, त्यामुळे जर पाहिलं अनिकेत आडवे असतील, दुसऱ्या बाजूला रोहित चांडोळ असेल, अनेक खेळाडू आहेत जे की अमिल सरांच्या अगदी कोचिंग मध्ये शिकलेले खेळाडू आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 31 धावा 31. 36 बॉल 46 धावांची गरज. 36 बॉल मध्ये करायच्या 46 धावा. आणि बॉलिंग साठी या टेप बॉल ओव्हर मध्ये अर्जुन घाटे पाहायला मिळतील. टेप बॉल ओव्हर पडल्यानंतर जर पाहिला तर हा बॉल खूप जास्त बाहेर वळताना पाहायला मिळत. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. वाईटने सुरुवात होते आहे या टेप बॉल ओव्हरची. 3रा ओव्हर जो की टेप बॉल ओव्हरचा पाहायला मिळतोय. पूर्ण करत असताना या मॅच मध्ये पहिला बॉल सुरुवात झाली आहे या वाईट बॉलने अर्जुन घाटेची. संपूर्ण स्पर्धेमध्ये बघा ज्या पद्धतीने अनेक संघ दाखल झाले, एकूण 8 संघांचा समावेश होता आणि 2 संघ हो बॅकफुटला गेले. सरळ राहिलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न, सरळ यष्टीरक्षक चंदू पाटील यांच्या दस्तान्यामध्ये निर्धाव समावतोय. या मॅच मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जर पलटवार करायचं असेल तर विकेट महत्वाचे आहे. प्रसाद पदार्टला जीवदान मिळालं पहिल्या काही ओव्हर्स मध्ये. अगदी घुटना टेकलाय, परंतु मात्र प्रयत्न चांगला झाला होता. हो काय अटेम्प्ट पाहायला मिळतोय. जरूर कॅच ड्रॉप जरी झाला असला, परंतु मात्र अटेम्प्ट 100% दिलाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून देत असताना कॅप्टन मनोज गायकवाड समोरच्या दिशेला डाईव्ह लगावली, परंतु मात्र कॅच जरूर पकडला गेला नसला, परंतु मात्र मन जिंकली आहेत कॅप्टन मनोज गायकवाड यांनी. हा बॉल लिव केलाय प्रसाद पदार्ट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप जास्त वेळा आतापर्यंत जेवढे सामने झाले त्या संपूर्ण सामन्यांमध्ये जर पाहिलं
तर टेप बॉल ओव्हरमध्येच प्रसादने विकेट दिली आहे. आज या फायनल्समध्ये कशा पद्धतीने खेळ करतील याकडे सुद्धा लक्ष लागून आहे. हलक्या हाताने या बॉलला मात्र दिशा दिली गेली आहे. सिंगल धाव चोरली गेली आणि खरं तर प्रसाद यांच्या डोळ्यावरती चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळते आहे. कारण त्यांना माहिती आहे की या ओव्हरमध्ये त्यांची बॅटिंग फार महत्त्वाची असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अर्जुन घाटे सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ करतायत बघा या टेप बॉल ओव्हरमध्ये. आतापर्यंत एकही मोठा फटका लागू दिला नाहीये. यावेळेला काय फटका खेळलाय प्रॉपर टायमिंगने. गणेश गायकवाड केसापूरचा सितारा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक वेळ आपला धमाका दाखवतो. पुन्हा एक वेळ टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. बघूयात विशाल, परंतु विशाल बॉल पर्यंत नाही पोहोचलेत. सिंगल धाव जोडली जाईल या बॉल वरती. घेतली आहे का? नाही आहे. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 38. 38 धावा बिनबाद. टीम राजछत्रपती बुलढाणा संघ 38 38 धावा. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 38. चला पटपट आपण सामना खेळता ठेवायचा आहे. वेळ वाचवा. बाबू गायकवाड. दिया. 30 बॉल 39 धावेची गरज आहे. 30 बॉल मध्ये करायचे 39 धावा. पुढच्या जर पाहिले तर 5 ओव्हर मध्ये 39 धावा करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला प्रसाद पदार्थ आता स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. एक्सपिरियन्स गोलंदाज सागर गवडी एक ऑलराऊंड खेळाडू पाहायला मिळेल ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळ केलाय. पहिलाच बॉल समोर टाकला होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये गॅप भेटला जाईल आणि प्रसाद पदार्थच्या बॅट मधून मैदानाला आग लावणारा दोन्ही फिल्डरच्या मधोमध आहे तो चौकार. थँक्यू गोरीला. पुन्हा एक वेळ थोडासा पटकलेला बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट टर्म डिलिव्हरी पाहायला मिळते आहे डीपमध्ये ऑन साईडला तेवढ्या चांगल्या पद्धतीने. मात्र जर पाहिलं तर शॉर्ट टर्म पुल केला प्रसादने आणि एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल. 28 बॉल 34 धावेंची इथून जरी गरज असली परंतु जर विकेट आली ना तर या मॅच मध्ये मजा येईल. 28 बॉल 34 धावेंची गरज. 28 बॉल मध्ये करायच्या 34 धावा. चला सामना खेळता ठेवायचा आहे. यावेळेला सुद्धा जर पाहिलं तर तिथे फिल्डर ठेवलाय मिडॉनला. धावा एक सिंगल धाव वाचवण्यासाठी कॅप्टनने आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर सिंगल धाव त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल समोर खेळलाय. गणेश गायकवाडच्या बॅट मधून आक्रमण पाहायला मिळते परंतु मात्र तिथे आहे फिल्डर करण बेंडवाल. बॉलला परत करतायत तोपर्यंत 2 धावा जोडल्या जातील.
खरं या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने मंडप डेकोरेशन असू द्या, त्यानंतर मंच असू द्या आणि आमचे साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून आहे. आदर्श मंडपचे सर्व रफिक शेख रफ्तार नावाने ते प्रसिद्ध आहेत. रफुल आला या नावाने ते प्रसिद्ध आहेत. 45 धावा, 25 बॉल, 32 धावेंची गरज. यावेळेला लोअर फुल टॉस होता. ओव्हर दी कव्हरच्या डोक्यावरून बॉल डीप कव्हरला फरार केलाय गणेश गायकवाडच्या बॅट मधून. या शेवटच्या बॉल वरती मात्र दिशा दिली या बॉलला. ताकद नव्हती, टायमिंग प्रॉपर टायमिंगने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा, पुढचे 24 बॉल आणि 28 धावांची गरज. खेळता डेवा एकनाथ शिंदे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण स्पर्धा खरं तर आपल्या खांद्यावरती पेलून या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आयोजन केलं, आमच्या ज्या स्पोर्टचे सर्व आमिल सर मेहनत करता येतात संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला आडव्या बॅटने खेचलाय, ऑन साइडला फेकून दिलाय. प्रसाद पदाट ऑन फायर आहे तो षटकार. चला, थँक्यू गोरीला. आखोडप्याचा बॉल पुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रसाद पदार्थचं आक्रमण आणि बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. एकवीस बॉल 15 धावेची गरज. 21 बॉल मध्ये करायच्यात 15 धावा. प्रसाद पदा स्ट्रायकिंगला. यावेळेला ही खेचलाय. हो 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 हो. यावेळेला 3 बॉल 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद पदाच्या बॅट मधून आक्रमण आला षटकार. सोळा बॉल 47 धावांवरती प्रसाद खेळतोय. 16 बॉल 47 धावांवरती प्रसाद खेळत असताना या फायनल्स मध्ये आता मात्र गरज आहे इथून 20 बॉल आणि 9 धावांची. 20 बॉल मध्ये करायच्या 9 धावा. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार.
षटकारांची हॅट्रिक लगावली आहे प्रसाद फदाटने या मॅच मध्ये. आणि या 3 बॉल 3 षटकारांसाठी सचिन चिम यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एवढ्याला बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते, विकेट येऊ शकते. कॅच पकडला गेलाय परंतु मात्र प्रसादचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग पाहायला मिळते प्रसाद फदाटची. जरूर अर्धशतक झळकावलं नाही कॅप्टनने परंतु मात्र मन जिंकली आहेत संपूर्ण प्रेक्षकांची. इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये विशाल बर्डे पाहायला मिळतील. आता विशाल बर्डे आल्यात इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये. खरं तर प्रसाद फदाट खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हैं, धुआं बनकर पर्वतों से उड़ा करते हैं. एक कैचिया खाक हमें उड़ने से रोकेगी, हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं. क्या बात आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते प्रसादची. त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 69 धावा. आता करायच्या आहेत पुढचे 18 बॉल आणि मात्र 8 धावा. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नील जाधव. 18 बॉल 8 धावेंची गरज आहे. 18 मध्ये करायच्या 8 धावा. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खूप मेहनत घेतली आहे. ज्या स्पोर्टचे सर्व सन्माननीय आमिल सरांनी ज्या स्पोर्टच्या माध्यमातून सीझन 2चं आयोजन केलं गेलंय. संपूर्ण खेळाडूंना संधी देण्याचं काम आमिल सरांनी या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने केलंय. सरांचे सहर्ष स्वागत आणि आभारी असतील. एवढ्याला जर पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप दूर ठेवला होता. डॉट बॉलने सुरुवात होते आहे. 17 बॉल करायच्या आहेत पुढच्या 8 धावा. 17 बॉल मध्ये 8 धावेंची गरज. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपल्या सोबत जुळले आहेत. राजेश छत्रपती तुमची टीम बाउंड्री लाईन जवळ आहे. बागे लगेच मागे या. कट केला आहे. गॅप बेतला जाईल आणि आता मात्र विशाल बर्डे इम्पॅक्टफुल बॅटिंग करत असताना हा चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू गोरिला. और यहाँ पर धीरे धीरे जीत की ओर अग्रसर होती हुई राजेश छत्रपति फिर से यहाँ पर खेलना चाहते थे विशाल बर्डे. अभी भी 3 रनों की जरूरत. जैस प्रीमियर लीग सीजन 2 यहाँ पर फाइनल मुकाबला. हेलो इस बार विकेट का पतन होता हुआ. विकेट गोरिल्ला हो हो हो. मैदानाच्या आतमध्ये विकेट जरूर आले आहे परंतु मात्र खूप चांगला खेळ केलाय. एका बाजूला गणेश गायकवाडने या मॅच मध्ये राम आडव्यात शेवटच्या काही रनसाठी 14 बॉल 3 धाव्यांची मात्र गरज असणार आहे. 14 बॉल 3 धावा करायच्या आहेत.
आणि खरं तर मागची जी सीझन 1 झाला होता जास प्रीमियर लीगचा, तर राम आडवे यांनी त्यांचा विनिंग फटका जो आहे त्यांनीच त्या ठिकाणी मारला होता. आज तेच बॅटिंगला पाहायला मिळत आहेत. परंतु मला असं वाटतंय की जास प्रीमियर लीग सीझन 2चा विनिंग फटका काय विशाल बर्डेच्या बॅटमधून येईल का? मात्र करायच्या 13 बॉल आणि 2 धावा. समोर खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल डोक्यावरून उसळी खात जातोय. जास प्रीमियर लीग सीझन 2 पर्व 2 चा विजयी संघ ठरतोय राजेश छत्रपती बुलढाणा संघ. प्रसाद पदाच्या नेतृत्वात खेळत असताना संघ मालक सतीश गव्हाणे आणि या स्पर्धेचा विजयी संघ ठरला आहे टीम राजेश छत्रपती बुलढाणा संघ. दोन्ही संघांना विनंती आहे कृपया आपण बक्षीस वितरणासाठी स्टेज समोर यायचं आहे. संपूर्ण मान्यवरांना विनंती आहे. सन्माननीय नगरसेवक विजूभाऊ जायभाये, सन्माननीय श्रीकांतभैया गायकवाड, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक संदीपदादा बर्डे, ॲडव्होकेट बर्डे दादा, आपणा सुद्धा सर्वांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे.